नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. SSB वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 4 वाजले आहेत. आम्ही आले आहोत पंढरपूरला. सकाळी सकाळी आंघोळ नहा धोके बोलतात त्याला, तशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलेलो आहे. विठू माऊलीचे दर्शन घेणार आहे. ही पहिलीच वेळ आहे माझी इथे येण्याची, पण वातावरण आणि मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. तर चला तुम्हाला मंदिराचा परिसर दाखव. हे पाहे मुख्य द्वार आहे. इथून लाईन नाही आहे, बट आम्हाला हे पुढे जावं लागतं. बघा या साईडला ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर पुढे जाऊन तिथे लाईनीत उभं राहावं लागतं आणि तिथून हे पाया वरून इथे यावं लागतं. अक्षय रितेश पुढे गेलेले आहेत. तर छान वाटतं आहे. सकाळची वेळ आहे, दुकानं बंद आहेत, भीड नाही असं वाटतं आहे, पण पुढं बघितलं गेल्यावर भीड तुम्हाला दिसेल. चला तर मग पाहूया. हा तर मित्रांनो बघू शकता, हा आहे उज्ज्वला सेतू. या सेतूवरून आम्हाला जावं लागेल. हे बाई इथं भक्तगण आहेत, सगळे जात आहेत. सकाळची वेळ आहे, थंडी आहे, भरपूर थंडी नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. चला हा चालू लोकांना किती पण चांगलं बघ ना, घाण करतात. हा घाण आपण बाबांना पण विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. आता 5:30 झाले. नाही आम्ही सगळे आले. आम्ही 8 दिवस येईल इथं. 8 दिवस. आज सकाळचं आम्ही इथे थांबलेलो आहे. आता 8 दिवस थांबणार आहे. शनिवारी जाणार आहे. ते आता तुम्ही इकडून आणून दर्शन राहिलं ना, दर्शन करा, मग तुमच्या गाडीकडे जा. पायी हां समजो पायरी हां ते महत्त्वाचं आहे. बाकी त्याला काय देवाकडे जाता येत नाही ना. दाखव VIP गेट दाखव. देवाला भेटायला पण VIP गेट बनवलेलं आहे. हां 4 गेट आहे 4. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मोठं पद घेऊन यावं लागतं बाबा. माहीत नाही राहत ना. लाव बाबा.
काका बाबा मी तुम्हाला ना पेढे पण घेऊन देतो या माझ्याकडून असे दोन आम्ही पण उद्या हा हे काय येणार येणार हे काय काका आहेत पुढे हे आमचे काका आहेत. यांनी सगळ्या ज्या गोष्टी करायच्या असतात, दर्शन कसं घ्यायचं काय घ्यायचं सगळ्या काकांनी आम्हाला सांगितलं, गाईड केलं. त्यासाठी धन्यवाद काका. आणि हे औरंगाबादवरून आलेले आहेत आणि आम्हाला एकदम असे देवासारखे भेटलेत आणि एक एक गोष्ट आम्हाला त्यांनी समजावून सांगितलेली. खरंच इथं आल्यावर आम्हाला एकदम छान वाटतंय, धन्य वाटतंय. वडिलांसाठी आलो होतो, थोडंसं वडिलांची तब्येतीचा थोडासा इश्यू होता, त्यासाठीच विचार केला होता. अक्षयमुळे मला येणं झालं इथे आणि बाबांनी मला या सगळ्या गोष्टी प्रॉपर दाखवल्या. धन्यवाद. आता आम्ही मित्रांनो आताच दर्शन घेतलेलं आहे आणि इथे देशपांडे बंधू इथे आलो होतो. इथे बघा हे प्रसिद्ध ते यूट्यूबर आहेत, ते भाटुबावाले, त्यांनी गोल्डन थम्सअप दिलेला आहे. यांच्या कंदी पेढ्यांना दिला असेल नक्की आणि इकडची गुलकंद बर्फी, त्या गुलकंद बर्फीला सुद्धा दिला असेल. कुंदा बर्फी, आंबा बर्फी, अशा विशिष्ट प्रकारच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या बर्फी आणि पेढे लागलेले आहेत. यांचे इकडचे हे पेढे सगळ्यात जास्त फेमस आहेत. डिंकाचे लाडूसुद्धा भेटतात इथे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. हे याला चिरंजीवीचे दाणे म्हणतात. चिक्की, आज पंढरपूरला येऊन विठू माऊलीचे दर्शन करून खरंच खूप बरं वाटत आहे. वडिलांसाठी आलो होतो, त्यांची तब्येत चांगली झाली पाहिजे, लवकरात लवकर चांगली झाली पाहिजे याच्यासाठी आलो होतो. थँक्यू मित्रांनो. आज इथेच थांबतो आहे. आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.